जय लवजी, जय भीम, जय शिवराय. मौजे चांदई तालुका चिखली येथील मातंग समाजाची 12 वर्षीय कन्या तिच्यावर दिनांक 25 मे 2024 रोजी संध्याकाळी 8 ते 8:15 दरम्यान मौजे चांदई येथील विकृत 3 नराधमांनी तिचे तोंड दाबून तिला शेतामध्ये नेले व तिच्यावर बलात्कार, तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. असे असताना त्या मुलीच्या आईला म्हणजे पीडितेच्या आईला तिचा आवाज आला म्हणून ती मागे जाऊन पाहते तर ही मुलगी त्या तिघांच्या तावडीत होती आणि पीडितेची आई तिथे गेल्यानंतर ती मुलगी त्यांच्या तावडीतून सुटली, परंतु ती मरणासन्न अवस्थेत त्या ठिकाणी होती. तेव्हा तिच्या आईने तिला उचलून घरी आणले व त्याच वेळी तिच्या वडिलांना घरी बोलावून पोलीस स्टेशन चिखली येथे रिपोर्ट देण्यासाठी गेले असता येथील बीड जमदार देशमुख त्याचबरोबर त्या पोलीस स्टेशनचे अधिकारी यांनी रिपोर्ट घेण्यास नकार दिला. त्या ठिकाणी ती पीडिता गेली असता तिला ती चक्कर येऊन पडली म्हणून पोलिसांनी तिला रुग्णालयात बुलढाणा चिखली येथे पाठवण्यात आलं. तेव्हा ती रुग्णालयात गेल्यानंतर तिथेही तिला तिच्यावर उपचार न करता ती गंभीर अवस्थेत असल्यामुळे तिला बुलढाण्याच्या रुग्णालयात आणलं आणि बुलढाण्याच्या रुग्णालयात दाखल केल्यानंतर दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, 5व्या दिवशी सुद्धा पोलिसांनी तिची काही चौकशी केली नाही. परंतु येथील जे आरोग्य अधिकारी आहेत त्यांच्या लक्षात आलं की ही खूपच भयभीत झालेली आहे म्हणून त्यांनी पोलीस स्टेशन अधिकाऱ्यांना बोलावून 27/5/2024 हा गुन्हा दाखल झाला. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर जे आरोपी त्यामध्ये 3 आहेत इंगळे नावाचे, त्यांनी खोटा रिपोर्ट 28 तारखेला या पीडितेच्या वडिलाच्या विरोधात दिला आणि हा रिपोर्ट दिल्यानंतर येथील जे SDPO आहेत, पोलीस स्टेशन अधिकारी आहेत, त्यानंतर तिथला जो बीड जमदार आहे यांनी त्या आरोपीला पाठीशी घालत त्याच्या बाजूने दुसरा क्रॉस रिपोर्ट या पीडितेच्या वडिलांच्या विरोधात दिला. तसं पाहिलं तर अजूनही ही पीडिता जिल्हा सामान्य रुग्णालय इथं उपचार घेत आहे. तिची अवस्था एवढी गंभीर आहे की तिला तिथं साधं म्हणजे खूपच गंभीर परिस्थिती त्या ठिकाणी आहे. आम्ही आज या ठिकाणी सन्माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक यांना भेटलो, त्याचबरोबर जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांनाही भेटलो. त्यांनाही सविस्तर माहिती दिली. त्यांनी कसून चौकशी करून अजूनही जे ते आरोपी आहेत ते मोकाट फिरत आहेत, त्यांना लवकरात लवकर अटक करावी. जर त्यांना अटक केली नाही तर आम्ही संविधानिक मार्गाने या ठिकाणी आंदोलन करू असाही इशारा या ठिकाणी SP साहेबांना प्रशासनाला या ठिकाणी दिलेला आहे. जय लवजी.